बाळूमामांच्या नावानं सांग भलं या मालिकेत शेटजी बाळूमामांचे आभार मानतात. तू सांगितलेला प्रत्येक शब्द खरा झाला असं म्हणत उद्या तुला नवीन कपडे घेऊन देतो असंही म्हणतात. मामा शेटजींना त्यांच्या आईबद्दल सांगतात. शेटजी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची विनंती करतात. तेवढ्यात तिथं शेटजींच्या आई येतातच. त्या मामांना काही बाई बोलतात. शेटजी त्यांना समजवायचा प्रयत्न करतात पण त्या ऐकतच नाहीत. इकडं भीमाच्या बायकोला त्याचं पोरगं चोरी करतायचं सपान पडतं आणि त्याच्या मागे लोक पळतायत हे पाहून ती दचकून जागी होते. ती सगळं स्वप्न भीमाला सांगते. भीमा, मामाने सांगितलं होतं तसंच झालं. मी तुला सांगितलं होतं मामांचं ऐक असं तिला म्हणतो. तिलाही तिची चूक कळते. ती मला आता हे पोरगं नको असं म्हणते आणि आत्ताच मामांकडे जाऊयात म्हणते. भीमा इतक्या रातच्याला कुठं जातं असं म्हणतो पण तिला वेळ दौडायचा नसतो. भीमा सकाळी जाऊ म्हणतो. सकाळी मामा तर दुसऱ्या गावात हलवायचं म्हणतात. चंदू, भीमाच्या बायकोला तुम्ही पोराचा आशीर्वाद दिलात पण त्याचं कसं होणार? ते पोर तर चोर होणार आहे. तुम्ही तिला किती समजावलं पण ती ऐकतच नव्हती असं म्हणतात. मामा म्हणतात की तिला पण तिची दुःख आहेत. लोक तिला हिणवत होती म्हणून ती जिद्दीला पेटली. तेव्हा भीमा आणि त्याची बायको थोड्या वेळाने तळावर पोचतात पण तळ हलवलेला असतो. ती मामांना शोधत जायचं म्हणते पण ते शक्य नाही असं भीमा तिला समजावतो आणि जे आहे तेच आता गोड मानून घ्यावं लागेल असंही म्हणतो. मामा निघालेले असतात. तिथे वाटेत त्याला गावकरी भेटतात आणि शेतात माझ्या भंडारा उधळा असं म्हणतात. मामा त्याला म्हणतात मी तुला आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव. पण तो त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर मामा त्याच्या शेतात जाऊन भंडारा उधळतात. इकडे भीमाची बायको स्वतःला कोसत असते. ती मामांची माफी मागते. मामा, आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे हे पण समजलं पाहिजे असं म्हणतात. आता पुढे काय होणार यासाठी तुम्हाला कलर्स मराठीवर बाळूमामांच्या नावानं सांग भलं ही मालिका पाहावी लागेल. तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं सांग भलं हे लिहायला विसरू नका.